आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत एकनाथ महाराजांच्या 20 मार्च रोजी येणाऱ्या एकनाथ षष्ठी ह्या हिंदू सणाबद्दल जाणून घेणार आहोत. एकनाथ षष्ठी हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे, जो संत एकनाथ महाराजांच्या पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो. हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या 6व्या दिवशी साजरा केला जातो. मराठी साहित्य आणि भक्ती चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे संत एकनाथ महाराज यांची पुण्यतिथी यावर्षी म्हणजेच 2025 मध्ये गुरुवारी 20 मार्च रोजी म्हणून साजरी केली जाईल. एकनाथ महाराजांचे चरित्र आणि एकनाथ षष्ठीचे महत्त्व. संत एकनाथ महाराजांचा जन्म 1533 मध्ये पैठण येथे एका प्रतिष्ठित ब्राह्मण कुटुंबात झालेला आहे आणि ते वारकरी संप्रदायाचे एक प्रसिद्ध संत असल्याचे सांगितले जाते. त्यांचे वडील श्री सूर्यनारायण आणि आई रुक्मिणी होती. त्यांचे खरे नाव एकनाथ सूर्याजीपंत कुलकर्णी असे होते. एकनाथ षष्ठी उत्सव हा संत एकनाथ महाराजांप्रती असलेला श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे आणि त्यांनी केलेल्या सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याची आठवण करून देतो. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची प्रेरणाही आपल्याला मिळते. त्यांना ज्ञानाचा एका ह्या नावानेही ओळखले जाते. ते एक महान कवी, समाजसुधारक आणि संस्कृतचे अभ्यासक होते. त्यांनी त्यांच्या गुरुकडून ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, श्रीमद्भागवत इत्यादी ग्रंथांचा अभ्यास केला होता. संत एकनाथ महाराज यांचं योगदान. संत एकनाथ महाराज हे एक महान संत, कवी आणि समाजसुधारक होते. त्यांनी भगवद्गीता, रामायण आणि भागवत पुराण यासारख्या ग्रंथावर भाष्य लिहिली. त्यांनी अभंग, भारुड आणि गवळण यासारखी भक्तिगीतेही देखील रचली. एकनाथ महाराजांनी समाजात प्रचलित असलेल्या कुप्रथा आणि अंधश्रद्धांना विरोध केला. त्यांनी सर्व धर्माच्या लोकांना एकत्र राहण्याचा आणि एकमेकांवर प्रेम करण्याचा उपदेशही केला. त्यांच्या कामामध्ये श्रीमद भागवताच्या 11व्या अध्यायावरील मराठी भाष्य, चतुश्लोकी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण, संत चरित्र आणि आनंदलहरी यांचा समावेश आहे. एकनाथ षष्ठी उत्सव कसा आणि केव्हा साजरा करावा? एकनाथ षष्ठीच्या दिवशी भाविक संत एकनाथ महाराजांच्या मंदिरांना भेट देतात, दर्शन घेतात आणि त्यांची पूजा करतात. त्यांनी रचलेले स्तोत्रे आणि कीर्तने पठण करतात. संत एकनाथ महाराजांच्या जीवनावर आणि शिकवणीवर आधारित प्रवचने ऐकावे. या दिवशी गरीब आणि गरजूंना दान दिले जाते. एकनाथ षष्ठी हा संत एकनाथ महाराजांच्या आदर्शाची आणि मूल्यांची आठवण करून देणारा सण आहे. हा सण आपल्याला प्रेम, करुणा आणि सौहार्दाचा संदेश देतो. ज्या दिवशी एकनाथ महाराजांनी समाधी घेतली तो दिवस नाथषष्ठी म्हणून ओळखला जातो. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः पैठणच्या परिसरात त्यांचा समाधी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या उत्सवात सहभागी होण्यासाठी देश विदेशातून हजारो वारकरी येथे येतात. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. आईवडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नव्हता. एकनाथांचे पालन पोषण आजोबांनीच केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होती. एकनाथांचे गुरु सद्गुरू जनार्दन स्वामी हे देवगड म्हणजेच देवगिरी येथे या दरबारी अधिपती होते. हे मूळचे चाळीसगावचे रहिवासी. त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दत्त उपासक होते. गुरु म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रयांनी त्यांना दर्शन दिले. द्वारपाल म्हणून दत्तात्रय नाथांच्या द्वारी उभे असत असे म्हणतात. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या. नाथांनी पैठणजवळच्या वैजापूर येथील एका मुलीशी विवाह केला. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा ह्या 2 मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी दरवर्षी नाथांच्या पादुका आषाढी वारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली. हरीला प्रल्हाद, मेघश्याम व राघोबा अशी 3 अपत्ये झाली. पैकी केवळ मेघश्याम ह्या मधल्या मुलाचा मूळ वंश सद्यस्थितीत पैठण येथे अस्तित्वात आहे. कवी मुक्तेश्वर हे नाथांच्या मुलीकडून नातू होते. ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे 250 वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला. बये दार उघड असे म्हणत नाथांनी अभंग रचना, भारुड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या सहाय्याने जनजागृती केली. एकनाथ हे संत कवी, पंथकवी व तंतकवी होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधनही केले. ते एका जनार्दन म्हणून स्वतःचा उल्लेख करत. एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे. एकनाथी भागवत हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे. ही 11 स्कंदावरील टीका आहे. मुळात 1367 श्लोक आहेत, परंतु त्यावर भाष्य म्हणून 18,810 ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. व्यासांनी रचलेले मूळ भागवत 12 स्कंदांचे आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे 40,000 ओव्या आहेत.
रुक्मिणी स्वयंवर हेही काव्य त्यांनीच लिहिलेले आहे. दत्ताची आरती ही जी त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाण त्यांची आरती ही एक गणपती समोर गायच्या आरत्यांपैकी एक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकनाथांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते, दत्त भक्त होते, देवी भक्त पण होते. जातीभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. फाल्गुन वद्य षष्टी शके 1521 म्हणजेच 25 फेब्रुवारी इसवी सन 1599 ह्या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य म्हणजे एकनाथ षष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो. एकनाथांची गुरुपरंपरा. नारायण म्हणजेच भगवान विष्णू, नंतर ब्रह्मदेव, नंतर अत्री ऋषी, त्यानंतर दत्तात्रय आणि नंतर जनार्दन स्वामी आणि मग एकनाथ महाराज. एकनाथांची शिष्य परंपरा. संत एकनाथ महाराजांच्या शिष्य शाखा महाराष्ट्र आणि बाहेरही मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. त्यापैकी काही श्री नारायणगड म्हणजेच बीड येथील, श्री भगवानगड नगर येथील एक जनार्दनी नाथपीठ अंजनगाव सुरजी, श्री अमृतनाथ स्वामी मठ आळंदी येथील, श्री तुकाविप्र महाराज म्हणजेच पंढरपूर येथील अंजनीवती, श्री कृष्णदयार्णव महाराज येथील पैठण, श्री गोपालनाथ महाराज त्रिपुटी सातारा येथील. आता बघूया आपण एकनाथांची वंश परंपरा. संत एकनाथांच्या वंशजांची अनेक घरे पैठण आणि बाहेरही आहेत. उपलब्ध माहितीनुसार नाथांच्या नंतर त्यांच्या वंशजांनी त्यांची वारकरी संप्रदायाची आणि दत्त संप्रदायाची धुरा नेटाने चालवली. कीर्तन आणि गायन याद्वारे त्यांनी त्या काळी छाप पाडल्याचे अनेक कागदपत्रांद्वारे लक्षात येते. त्यांच्यातील पहिले रामचंद्र म्हणजे भानुदास बाबा यांचा उल्लेख ग. ह. खरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 11 गुरूंपैकी एक असा केलेला आहे. छैयाबुवा म्हणून 4थ्या-5व्या पिढीत एक सत्पुरुष होऊन गेले. त्यांच्या संबंधी अनेक कथा सांगितल्या जातात. 6व्या-7व्या पिढीतील काशीनाथ बुवा व रामचंद्र बाबा दुसरे यांचा मोठा प्रभाव भोसले, पेशवे, शिंदे, होळकर, निंबाळकर, गायकवाड, धारदेवास आदींवर असल्याचे दिसते. काशीनाथ बुवा यांचा उल्लेख गायक म्हणून येतो तर रामचंद्र बाबा दुसरे यांचा उल्लेख कीर्तनकार व गायक म्हणून येतो. सद्य परिस्थितीत योगीराज महाराज गोसावी म्हणजेच योगीराज पैठणकर यांचे नाव नाथांचे 14वे वंशज म्हणून संप्रदायात अग्रक्रमाने घेतले जाते. रामकृष्ण हरी.